नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 3,500 ते 4,000 शेतकरी आत्महत्या करतात. याचा अर्थ दररोज 10 शेतकरी आणि दर महिन्याला 300 पेक्षा जास्त. आणि यातील बहुतेक सगळे एकतर कर्जबाजारी, पीक नष्ट झालेले किंवा निसर्गावर अवलंबून असलेले होते. मित्रांनो, जर शेती हा व्यवसाय असेल तर त्याला इन्शुरन्स हा असायलाच हवा. जसं गाडीला विमा असतो, एखाद्या दुकानाला विमा असतो, कारखान्याला विमा असतो, तर मग शेतकऱ्याच्या पिकाला का नाही? आज अनेक शेतकरी म्हणतात की पीक विमा आहे, पण त्याचे पैसे मिळत नाही. कारण अधिकारी पैसे मागतात, भ्रष्टाचार आहे. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ खास यासाठीच आहे की भ्रष्टाचार असतानाही तुमचा पीक विमा क्लेम कसा मिळवायचा आणि महाराष्ट्र सरकारची योजना नेमकी कशी काम करते. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती शेतीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रात कोणती पीक विमा योजना सुरू आहे, त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, प्रीमियमची रक्कम किती असते किंवा क्लेम कसा मिळवायचा, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. महाराष्ट्रात सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू आहे. ही योजना केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि विमा कंपनी एकत्र राबवतात. आता या योजनेअंतर्गत जर विमा काढायचा असेल तर शेतकऱ्याला किती प्रीमियम भरावा लागतो? तर प्रीमियमची रक्कम त्याच्या पिकावर अवलंबून असते. जर खरीप पीक असेल, जसं की भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन किंवा कापसाचं जर पीक असेल, तर एकूण प्रीमियमच्या 2% रक्कम त्याला भरावी लागते. रब्बी पीक असेल, जसं की गहू, कांदा, वटाणा, तर त्याला एकूण प्रीमियमच्या फक्त 1.5% रक्कम भरावी लागते. आणि जर बागायती असेल तर फक्त 5% रक्कम. आणि उरलेला जो प्रीमियम आहे तो सरकार भरते. उदाहरणार्थ, जर त्यांनी 1,00,000 रुपयाचा विमा काढला असेल, म्हणजे 1,00,000 रुपयाचं जर वार्षिक प्रीमियम असेल, तर त्याच्या 2% म्हणजे फक्त 2,000 रुपये त्या शेतकऱ्याला भरायचे. उरलेली रक्कम सरकार भरते आणि त्या 2,000 रुपयात त्याला पूर्ण 1,00,000 रुपयाचं संरक्षण मिळतं. सगळ्यात आधी आपण गैरसमज दूर करूया. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की विमा काढण्यासाठी मोठी जमीन लागते किंवा फक्त कर्जदारांसाठी आहे. पण सत्य हे आहे की विमा काढण्यासाठी किमान जमिनीची अट नाही. म्हणजे तुमची जमीन 1 गुंठा असू दे किंवा 20 एकर असू दे, जर त्यावरती पीक असेल तर विमा लागू होतो. मग यासाठी पात्रता कशी ठरते? तर सर्वात पहिले तुम्ही महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी असायला हवं. तुमच्या 7/12वर तुमचं नाव असायला हवं. कर्जदार किंवा बिगर कर्जदार दोघंही यासाठी पात्र आहेत. आणि तुम्ही स्वतः शेती करणारे असायला हवं. मग जे भाडेकरू आहेत, म्हणजेच ज्यांनी शेतजमीन भाड्याने घेतली आहे आणि त्यावरती एखादं पीक घेत आहेत, ते या योजनेसाठी पात्र असतील का? तर येस. पण त्यासाठी त्यांच्याकडे लेखी भाडे करार असायला हवा किंवा ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र असायला हवं. जर हे कागदपत्र नसतील तर त्यांचा विमा अडकू शकतो. पीक विम्यासाठी अर्ज करण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला आहे की बँकेमार्फत. जर तुम्ही पीक कर्ज घेतला असेल तर तुम्ही ऑटो एनरोल्ड असता, म्हणजे बँकच तुमचा इन्शुरन्स काढते. पण त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. दुसरं आहे की तुम्ही स्वतः अर्ज करता. अर्ज तुम्ही PMFBY पोर्टलवर करू शकता, म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना ह्या पोर्टलवरती जाऊन करू शकता, किंवा तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन करू शकता, म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर इथे जाऊन करू शकता. आणि तिसरं आहे क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲपद्वारे तुम्ही करू शकता. आता तुमच्या सोयीसाठी या तिन्हीच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या पाहू शकता. तुमच्या अर्जासोबत तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्र जोडायची आहेत, जसं की तुमचं आधार कार्ड, तुमचा 7/12, तुमच्या बँकचं पासबुक आणि तुमच्या पेरणीचा तपशील. पीक विमा हा जनरली 3 स्तरांवरती चालतो. पहिला आहे की तुमच्या पेरणीची नोंद, म्हणजेच क्रॉप डिक्लेरेशन. अर्ज करताना तुम्ही कोणतं पीक त्या वर्षी घेणार आहात ह्याची तुम्हाला नोंद करावी लागते. त्यावरती तुमचा विमा आणि त्याचं नुकसान अवलंबून असतं.
दुसरं आहे की सरकारने घोषित केलेले पीक क्षेत्र म्हणजेच नोटिफाईड एरिया. आणि तिसरं आहे तालुका आणि सर्कलनुसार सरासरी नुकसान. आता सर्कल म्हणजे काय, तर एक 5 ते 10 गावांचा गट असतो ज्याचा एकच महसूल मंडळ असतं. आता सरकार नुकसान ठरवताना तुमच्या एकट्याच शेत पाहत नाही, तर सरकार सर्कल या पातळीवरती नुकसान ठरवतो. सरकार असं गृहीत धरतो की एका सर्कलमध्ये जे काही सगळे शेतकरी आहेत, जी काही सगळी शेती आहे, तिथे समान पाऊस, समान जमीन आणि सारखंच पीक घेतलं जातं. त्यामुळे सगळ्यांचंच सारखंच नुकसान झालेलं असणार आहे. पीक नुकसान झाल्यावर तलाठी, कृषी सहाय्यक किंवा अधिकारी तुमचं शेत पाहायला येतात. आणि इथे बऱ्याच वेळा चहा पाण्याचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च किंवा फाईल पुढे जायला वेळ लागेल असं अप्रत्यक्ष बोललं जातं. आणि मित्रांनो, हे वास्तव आहे, आपण हे नाकारून चालणार नाही. पण मग पैसे न दिल्यास नुकसान नोंद होणार नाही का, तर तसंही नाहीये. कारण लक्षात घ्या, पीक विमा हा कोणत्याही एका अधिकाऱ्यावर अवलंबून नसतो. आज निर्णय अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, जसं की सॅटेलाइट इमेजेस, ड्रोन सर्वे, सॅम्पल रँडम सर्वेस किंवा मोबाईल ॲपमधले फोटोज. त्यामुळे पैसे न दिल्याने विमा मिळणार नाही हे पूर्ण सत्य नाही. भ्रष्टाचार असूनही जर तुम्हाला पीक विमा क्लेम मिळवायचा असेल तर तुम्ही 3 गोष्टी करू शकता. सर्वात पहिले की तुम्ही स्वतः तुमचं नुकसान कळवा. नुकसान झाल्यावर 72 तासांच्या आत तुम्ही स्वतः त्याची तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही PMFBY पोर्टलवरती जाऊ शकता किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊ शकता किंवा विमा कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही तक्रार नोंदवू शकता. लक्षात घ्या की तुमचा तक्रार क्रमांक हा तुमचा पुरावा असतो. दुसरं आहे की तुमच्या शेताचं जे काही नुकसान झालंय, तुमच्या पिकाचं जे काही नुकसान झालंय, त्याचे तुम्ही स्वतः फोटो काढा, व्हिडिओ काढा, ज्यामुळे त्यात स्पष्ट दिसेल की तुमचं नुकसान किती झालंय. जेणेकरून एखादा अधिकारी आला नाही तरी तुमच्याकडे त्याचा पुरावा असेल. आणि तिसरं आहे की लेखी तक्रार द्या. जर नुकसान नोंद करण्यासाठी एखादा अधिकारी तुमच्याकडे पैसे मागत असेल तर तुम्ही त्यासाठी लेखी तक्रार देणं गरजेचं आहे. तक्रार तुम्ही तालुका कृषी अधिकारीकडे देऊ शकता किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीकडे देऊ शकता किंवा तुमच्या विमा कंपनीकडे देऊ शकता. पण लेखी तक्रार द्या, कारण लेखी तक्रारीकडे दुर्लक्ष करता येत नाही. तुमचा पीक विमा क्लेम 4 परिस्थितीत नाकारला जाऊ शकतो. पहिलं आहे की तुम्ही अर्ज करताना वेगळं पीक दाखवलंय आणि प्रत्यक्षात वेगळंच पीक घेतलंय, त्यामुळे तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. दुसरं आहे की पेरणीची तारीख चुकीची दिलेली आहे. अर्ज करताना तुम्ही कोणतं पीक घेताय आणि त्याच्या पेरणीची तारीख तुम्हाला द्यावी लागते. सो जर तारीख देताना चूक झाली तरी सुद्धा तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. तिसरं आहे की नुकसान वेळेत कळवलं नाही म्हणून तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. जनरली नुकसान झाल्यावर 72 तासांच्या आत तुम्ही स्वतः त्याची तक्रार नोंदवायला हवी. सो जर वेळेत तुम्ही तक्रार नोंदवली नाही, तुमचं नुकसान कळवलं नाही, तरी सुद्धा तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. आणि चौथं आहे अपूर्ण कागदपत्र. नुकसान नोंद करताना तुम्हाला त्यासोबत बरेच कागदपत्र जोडावे लागतात. जर ते कागदपत्र अपूर्ण असतील तरी सुद्धा तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. सो लक्षात घ्या की सरकारची योजना चुकीची नाहीये, पण माहितीच्या अभावामुळे लोकांना त्याचा फायदा घेता येत नाही. पीक विमा म्हणजे दया, उपकार किंवा राजकारण नाही, तर तो शेतकऱ्याचा हक्क आहे. कारण त्यासाठी तुम्ही हप्ता भरता, सरकारही तुम्हाला साथ देते आणि विमा कंपनी जोखीम घेते. सो मित्रांनो, पीक विमा हा परफेक्ट नाहीये. त्यात भ्रष्टाचार आहे, उशीर होतो किंवा सिस्टीममध्ये बरेचसे दोष आहेत. पण विमा नसणं हा पर्याय नाहीये. कारण जर पीक गेलं तर कर्ज वाढतं, ताण वाढतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. आजच्या या व्हिडिओमुळे एका जरी शेतकऱ्याला समजलं की पैसे द्यायची गरज नाहीये, माहिती पुरेशी आहे, तरी आर्थिक जागृतीचं काम झालं असं मी मानेन. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल, तर त्याला नक्की लाईक करा. ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.